नमस्कार मंडळी, मी दीपिका आणि तुमचं खूप खूप स्वागत आहे चवदार रेसिपीजमध्ये। तर आज आपण बनवणार आहोत ओल्या तुरीच्या दाण्याची चमचमीत भाजी। हिवाळा सुरू झाला की बाजारामध्ये तुरीच्या शेंगा भरपूर प्रमाणात येतात आणि त्यापासून आपण वेगवेगळे पदार्थ बनवू शकतो। तर आज मी त्याच ओल्या तुरीच्या दाण्याची भाजी बनवणार आहे। चला मग रेसिपीला सुरुवात करूया। तर इथे गॅसवर कढाई ठेवून घेतलेली आहे आणि त्यामध्ये 3 चमचे तेल घालून घेतलेलं आहे। तेल मी इथे थोडं जास्तच घेतलेलं आहे। तेल छान गरम झालेलं आहे। आता त्यामध्ये मी मोहरी घालून घेत आहे। तर पाव चमचा इथे मी मोहरी घालून घेतलेली आहे। मोहरी छान तळतळू जायची। मोहरी तळतळली की त्यानंतर मग आपल्याला जिरे घालायचं आहे। तर इथे आता मी पाव चमचा जिरे घालून घेत आहे। जिरे आणि मोहरी दोन्ही छान तळतळले आहेत। आता यामध्ये मी कांदे घालून घेत आहे। तर इथे मी 3 मीडियम आकाराचे कांदे बारीक कापून घेतलेले आहेत। आता या कांद्यांना लालसर कलर येईपर्यंत तळून घ्यायचं आहे। गॅसची फ्लेम अगदी कमी करून घ्यायची आणि कमी आचेवरच हे कांदे आपल्याला लालसर कलर येईपर्यंत भाजून घ्यायचे आहे। यामध्ये मी कढीपत्ता घालून घेत आहे। कढीपत्ता तुम्ही अगदी सुरुवातीला सुद्धा घालू शकता। कढीपत्ता इथे आवर्जून घालायचा, कारण कढीपत्त्यामुळे भाजीला अगदी सुंदर फ्लेवर येतो। तर इथे तुम्ही बघू शकता कांद्यांचा कलर चेंज झालेला आहे, लालसर कलर आलेला आहे कांद्यांना। आता या वेळेला आपल्याला यामध्ये आलं लसणाची पेस्ट घालून घ्यायची आहे। तर इथे मी 1 मोठा चमचाभर आलं लसणाची पेस्ट घालून घेत आहे। यामध्ये मी थोडी कोथिंबीर सुद्धा बारीक करून घेतलेली आहे। आलं लसणाचा उग्र वास जाईपर्यंत आपल्याला आलं लसूण पेस्ट तेलामध्ये शिजवून घ्यायचं आहे। आलं लसणाची पेस्ट छान परतून झालेली आहे। आता यामध्ये आपण सुके मसाले घालून घेणार आहोत। तर इथे मी 1 चम्मच लाल तिखट घालून घेत आहे। त्यानंतर 1 चमचा धनेपूड घालून घेत आहे। पाव चमचा हळद, 1 चमचा जिरेपूड आणि पाव चमच्याला अर्ध मी इथे गरम मसाला घालून घेत आहे। मी पाव चमचा गरम मसाला घेतलेला आहे, त्यामधला अर्धा गरम मसाला आता घातलेला आहे आणि थोडासा गरम मसाला मी उरवून ठेवलेला आहे, तो शेवटी घालणार आहोत। तर इथे हे सगळे सुके मसाले तेलामध्ये छान परतून घ्यायचे आहे आणि त्यानंतर आता मी इथे टमाटरची प्युरी घालून घेत आहे। तर इथे मी 2 टमाटर बारीक मिक्सरमध्ये करून घेतलेले आहे, ते यामध्ये घालून घेतलेले आहे आणि आता टमाटरची प्युरी आपल्याला छान तेल सुटेपर्यंत यामध्ये परतून घ्यायची आहे। तर टमाटरांना छान तेल सुटलेलं आहे, तुम्ही बघू शकता किती छान कलर आलेला आहे। आता यामध्ये मी तुरीचे दाणे घालून घेत आहे। तर इथे 1 कप तुरीचे दाणे घेतलेले आहे, यांना छान पाण्याने धुवून घेतलेलं आहे, ते आता यामध्ये घालून घेत आहे। तुरीच्या दाण्यांना मसाल्यामध्ये परतवून घ्यायचं आणि त्यानंतर यावर झाकण ठेवून 5 मिनिटं मसाल्यामध्ये होऊ द्यायचं। 5 मिनिटं दाण्यांना झाकण झाकून शिजवल्यामुळे तुरीच्या दाण्यामध्ये मसाल्यांचा फ्लेवर जातो आणि त्यामुळे भाजी अप्रतिम लागते। आता इथे 5 मिनिटं आपले दाणे मसाल्यामध्ये छान झालेले आहे। तर आता आपल्याला यामध्ये पाणी घालून घ्यायचं आहे। तर इथे मी गरम पाणी वापरत आहे। तर यामध्ये 1.5 ग्लास पाणी मी इथे घालून घेतलेलं आहे। पाणी घातल्यानंतर इथे आपल्याला एक उकडी येऊ द्यायची आहे आणि त्यानंतर यामध्ये आपल्याला मीठ घालून घ्यायचं आहे। तर इथे तुम्ही बघू शकता आपण गरम पाण्याचा वापर केल्यामुळे लवकरच पाण्याला उकळी आलेली आहे। आता यामध्ये मी चवीनुसार मीठ घालून घेत आहे। मीठ घातल्यानंतर त्याला मिक्स करून घ्यायचं आणि आपल्याला यावर आता झाकण झाकून याला दाणे शिजेपर्यंत शिजवून घ्यायचं आहे। इथे पाणी घालताना थोडं जास्तच पाणी घालायचं, म्हणजे जेवढा रसा ठेवायचा आहे त्यापेक्षा थोडं जास्त घालायचं, कारण आपल्याला दाणे शिजवायचे आहे, त्याकरिता सुद्धा पाणी लागणार आहे। तर इथे 15 मिनिटं मी हे दाणे शिजवून घेतलेले आहे झाकण झाकून। तर आपले दाणे शिजले की नाही ते आपण सगळ्यात आधी चेक करून घेऊया। तर मी तुम्हाला दाखवते इथे दाणे शिजले की नाही ते। तर तुम्ही बघू शकता दाणे आपले छान शिजलेले आहे। एकंदरीत 15 मिनिटं लागले आहे दाणे शिजायला। आता भाजी आपली इथे तयार झालेली आहे। तर यावर मी कस्तुरी मेथी घालून घेत आहे। तर अर्धा चमचा कस्तुरी मेथी घालत आहे आणि जो उरलेला मसाला होता गरम मसाला तो घालून घेत आहे। कस्तुरी मेथी आणि गरम मसाला मिक्स करून घ्यायचं, 1 मिनिटभर उकळू द्यायचं आणि गॅसची फ्लेम आता बंद करून घ्यायची।
आता त्यानंतर गॅसची फ्लेम बंद केल्यानंतर यावर कोथिंबीर घालून घ्यायचं. तर इथे आपली ओल्या तुरीच्या दाण्याची भाजी तयार झालेली आहे. तर इथे तुम्ही बघितलात की कोणताही जास्तीचा मसाला न वापरता चमचमीत आणि रस्सेदार अशी ओल्या तुरीच्या दाण्याची भाजी इथे आपण तयार केलेली आहे. तर ही भाजी तुम्ही पोळीसोबत, वाफाळत्या भातासोबत किंवा भाकरीसोबत सुद्धा खाऊ शकता. कशासोबतही खाल्ली तरी अप्रतिम लागते. तर आजची माझी रेसिपी तुम्हाला आवडली असेल तर लाईक करा, शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. पुन्हा भेटू अशाच नवीन रेसिपीसोबत. धन्यवाद.